असा विचार करूया. एक माणूस अक्षरशः जीवाच्या आकांताने धावतोय. हां. बाहेर ऊन, मी म्हणते घसा पूर्ण कोरडा पडलाय, पायातून रक्त येतंय आणि छातीतच म्हणजे फाटायची वेळ आलीय. पण तो काही थांबायला तयार नाही. बापरे. हो ना. त्याला अजून पुढे जायचंय, अजून मिळवायचंय. आणि शेवटी ज्या क्षणी त्याला जे हवं असतं ते मिळतं, अगदी त्याच क्षणी त्याच्या तोंडातून रक्ताची गुळणी येते आणि तो जागीच कोसळून मरतो. हे लई भयंकर आहे. एखाद्या सिनेमाचा क्लायमॅक्स वाटतोय ना. पण विचार करायला लावणारी गोष्ट अशी आहे बघा, की मानसिक पातळीवर आज आपण सगळेच जण नेमक्या ह्याच शर्यतीत पळतोय. खूपच अस्वस्थ करणारा विचार आहे. आणि दुर्दैवाने हेच आजच्या वास्तवाचं चित्र आहे. आपण भौतिक सुखांच्या मागे इतके आंधळे होऊन धावतोय की शेवटी आपण नक्की कशासाठी धावतोय हेच आपण पूर्णपणे विसरून गेलो आहोत. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका वेगळ्याच वाटेवर जाणार आहोत. आजचा आपला हा सविस्तर वेध जगण्याचं साहित्य या चॅनलच्या विचारधारेवर आधारित आहे. मुळात विषय असा आहे बघा, की साहित्याचा उद्देश फक्त टाइमपास किंवा करमणूक कधीच नसतो. साहित्य हे माणसाला माणूस म्हणून समृद्ध करण्यासाठी असतं. आपण जेव्हा एखादी कादंबरी वाचतो तेव्हा आपण फक्त शब्द वाचत नसतो, तर तो एक परकाया प्रवेश असतो. दुसऱ्याच्या जागी उभं राहून जग पाहण्याची एक वेगळी दृष्टी आपल्याला मिळते. साहित्याची तीच तर खरी ताकद आहे. आजच्या या ताणतणावाच्या, नैराश्याच्या आणि EMIच्या ओझ्याखाली दबलेल्या जगात हे साहित्य एका औषधासारखं काम करतं. हो, अगदी औषधासारखंच. ते आपल्याला आपल्याच मनाचा एक्सरे काढून दाखवतं. म्हणजे बघा, जिथे हाडाचं फ्रॅक्चर दिसत नाही पण आतून मन कसं तुटलेलं आहे हे स्पष्ट दिसतं. खरंय. आणि आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य गाभाही तोच आहे. आजची आपली तरुणाई बघा, नुसती पैशांच्या, गाड्यांच्या, मोठ्या फ्लॅट्सच्या मागे लागलीये. हो ना. या भौतिक संपत्तीच्या नादात आपण जीवनाचं अंतिम सत्य कुठेतरी हरवून बसलोय. त्यामुळे आज आपण साहित्यातील पात्रांच्या संघर्षातून आणि खास करून आपल्या सोलापूरच्या मातीतल्या हुतात्म्यांच्या बलिदानातून माणुसकी आणि खरा त्याग काय असतो हे उलगडून पाहणार आहोत. नक्कीच. चला तर मग हे जरा नीट उलगडून पाहू. सुरुवात करूया रशियन साहित्यिक लिओ टॉल्स्टॉय यांच्या एका अफाट कथेपासून. कथेचं नाव आहे हाऊ मच लँड डज अ मॅन नीड, म्हणजे माणसाला किती जमीन लागते. पखोप नावाच्या एका शेतकऱ्याची ही गोष्ट आहे. पखोपची कथा मानवी मानसिकतेचा एक अत्यंत अचूक अभ्यास आहे. कथेची सुरुवातच एका वादाने होते. पखोपची पत्नी आणि तिची शहरात राहणारी मोठी बहीण यांच्यात गावाकडचं सुरक्षित आयुष्य चांगलं की शहरातलं चकचकीत आयुष्य यावर वाद सुरू असतो. आणि पखोप तिथेच बसून विचार करत असतो की आमच्याकडे फक्त एकाच गोष्टीची कमतरता आहे, ती म्हणजे जमीन. जर माझ्याकडे भरपूर जमीन असती तर मी स्वतः सैतानालाही जुमानलं नसतं. पण थांबा, इथे मला एक प्रश्न पडतो. पखोबला सुरुवातीला स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित करायचं होतं, बरोबर? हो, सुरुवातीला तसंच होतं. म्हणजे त्याला स्वतःची थोडी जमीन हवी होती, जेणेकरून त्याला कुणाचं ऐकून घ्यावं लागू नये किंवा कुणाचा त्रास सहन करावा लागू नये. स्वतःचं घर असावं, सुरक्षितता असावी. ही महत्वाकांक्षा असण्यात चुकीचं काय? महत्वाकांक्षा नसती तर माणूस प्रगतच झाला नसतं ना. इथेच तर सगळी गोम आहे. महत्वाकांक्षा आणि हाव यामधली सीमारेषा खूप पुसट असते बघा. अच्छा. मानसशास्त्रात याला हेडॉनिक ट्रेडमिल असं म्हणतात. हा सिद्धांत आपल्याला हे सांगतो की मानवी मेंदू नव्या भौतिक सुखांना खूप लवकर सरावतो. म्हणजे सुरुवातीला पखोप 40 सेकंड जमीन घेतो, त्याला खूप आनंद मिळतो, तो सुखावतो. पण काही महिन्यातच त्याचा मेंदू त्या 40 एकरांना सामान्य मानू लागतो आणि त्याला आणखी जमिनीची भूक लागते. ही भूक कधीच भागत नाही. जो पखोप आधी स्वतः दंड भरून त्रासलेला असतो तोच आता जमीनदार झाल्यावर आपल्या गरीब शेजाऱ्यांच्या गायी चुकून शेतात आल्या तरी त्यांना न्यायालयात खेचतो. अगदी बरोबर. पैशाची नशा त्याच्यातली माणुसकी कशी संपवते हे यातून स्पष्ट दिसतं. हे अगदी आजच्या धावपळीच्या जीवनासारखंच आहे ना. सुरुवातीला वाटतं स्वतःचं एक छोटं घर असावं, ते मिळालं की मग शहरात मोठा 3 BHK फ्लॅट असावा, मग वीकेंडला जायला फार्म हाऊस असावा. हो, शर्यत थांबतच नाही. या ट्रेडमिलवर पळताना लोक नातीगोती विसरतात, शेजाऱ्यांशी भांडतात आणि या हवेच्या नादात पखोबला बशकीर लोकांची माहिती मिळते, जे खूप स्वस्तात जमीन विकत असतात. आता इथं विषय लईच भारी होतोय बघा. हो, आणि ती जमीन मिळवण्याची अट अत्यंत रंजक आणि तितकीच भयंकर असते. बशकीर लोक
पखोब समोर प्रस्ताव ठेवतात की आमचा जमिनीचा भाव एकरांवर नाही, दिवसावर आहे. दिवसावर म्हणजे कसं? म्हणजे फक्त 1000 रुबल्स द्यायचे. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत तुम्ही चालत जेवढी जमीन पार कराल ती सगळी तुमची. बापरे. फक्त एकच. सूर्यास्ताच्या आत तुम्हाला पुन्हा मूळ जागी म्हणजे जिथून सुरुवात केली तिथेच परत यावं लागेल. नाही आलात तर पैसेही जप्त आणि जमीनही मिळणार नाही. हा केवळ एक व्यवहार वाटत नाहीये, तर ही माणसी हवेची आणि लालसेची घेतलेली एक क्रूर परीक्षाच वाटतेय. अगदी. पखोब दुसऱ्या दिवशी पहाटेच चालायला सुरुवात करतो. जसजसा तो पुढे जातो तसतशी त्याला अजून सुपीक, अजून हिरवीगार जमीन दिसू लागते. तो स्वतःला थांबू शकत नाही. इथली जमीन चांगली आहे, तीही घेऊया. तिथे पाण्याचा तळा आहे, तेही वेड्यात घेऊया, असा विचार करत तो खूप दूर निघून जातो. या प्रक्रियेत त्याला वेळेचं भानच राहत नाही. जेव्हा त्याला जाणवतं की सूर्य मावळतीला लागलाय, तेव्हा कुठे त्याला मूळ जागेची आठवण येते. आणि मग पठ्ठ्याची जी धांदळ उडते, जसं आपण सुरुवातीला कल्पनेत पाहिलं, तो जीवाच्या आकांताने पळायला लागतो. शरीरातलं त्राण संपलेलं असतं, पण हरण्याची आणि सगळं गमावण्याची भीती त्याला पळवत राहते. हो, तो मृत्यूच्या दाढेतून पळत असतो. तो धापा टाकत रक्ताळलेल्या पायांनी मूळ जागी पोहोचतो खरा. बशकीर लोकांचा प्रमुख हसून म्हणतो, वा, खूप जमीन मिळवलीस. पण त्या क्षणी पखोब खाली कोसळतो, तोंडातून रक्ताची गुळणी येते आणि तो मरतो. यातली सर्वात रंजक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या कथेचा शेवट हा साहित्यातल्या सर्वात मोठा धक्का देणाऱ्या शेवटांपैकी एक मानला जातो. पखोबचा नोकर एक फावडं घेतो आणि पखोबला पुरण्यासाठी एक खड्डा खणतो. डोक्यापासून पायापर्यंत पखोबला शेवटी किती जमीन लागते? तर फक्त 6 फूट. माणसाच्या अमर्याद इच्छा आणि जीवनाचं अत्यंत मर्यादित सत्य याचं हे जळजळीत वास्तव आहे. खरंय. जेव्हा आपण जगण्याचं साहित्य ह्या दृष्टिकोनातून पाहतो, तेव्हा ही कथा आपल्याला केवळ एक तत्वज्ञान सांगत नाही, तर ती आपल्याला आतून हादरून सोडते. खरं सांगायचं तर हा मानसिक धक्काच साहित्याची ताकद आहे. आपण वाचताना पखोबच्या जागी स्वतःला ठेवून पाहतो आणि नकळत आपल्यातली हाव कुठेतरी कमी होते. साहित्यातून मिळणारी ही संवेदनशीलता आपल्याला स्वतःच्याच कोशातून बाहेर काढते. अगदी बरोबर. कारण आपण पाहतोय आजकाल माणसं भौतिक सुखांच्या मागे लागून स्वतःला एका न दिसणाऱ्या पिंजऱ्यात अडकवून घेत आहेत. तुम्ही पिंजऱ्याचा उल्लेख केलात, त्यावरून मला अमेरिकन कवी पॉल लॉरेन्स डनबार यांची सिम्पथी ही कविता आठवली. या कवितेत कवीने एका पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्याचं वर्णन केलंय. अच्छा. जेव्हा बाहेर वसंत ऋतू फुललेला असतो, वारं वाहत असतं, तेव्हा तो पिंजऱ्यातला पक्षी बाहेर पडण्यासाठी स्वतःचे पंख त्या लोखंडी गजांवर रक्तबंबाळ होईपर्यंत आपटत असतो. बापरे. पण आपण जर याचा थोडा खोलवर विचार केला, म्हणजे जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं, तर तो पिंजऱ्यातला पक्षी म्हणजे केवळ एक पक्षी मेक्कीच नाहीये. नाही, मुळीच नाही. डनबार स्वतः एका आफ्रिकन अमेरिकन कुटुंबातून आले होते, ज्यांनी गुलामगिरीचे चटके प्रत्यक्ष सहन केले होते. त्यामुळे तो पिंजरा हा सामाजिक विषमतेचा, अन्यायाचा आणि पारतंत्र्याचा पिंजरा आहे. तो पक्षी म्हणजे शोषित वर्गाचं प्रतीक आहे, ज्याला स्वातंत्र्याचं मूल्य माहीत आहे, पण जो व्यवस्थेच्या गजांमागे अडकला आहे. साहित्य आपल्याला या पक्षाच्या वेदना समजून घेण्याची म्हणजे एम्पथी दाखवण्याची क्षमता देतं. मला वाटतं अन्यायाचा आणि गुलामगिरीचा पिंजरा तर भयंकर आहेच, पण आजच्या काळात आपण स्वतःभोवती जे पिंजरे विणून घेतलेत ते जास्त खतरनाक आहेत, कारण ते दिसत नाहीत. हो, ते अदृश्य आहेत. R.K. लक्ष्मण यांच्या द गोल्ड फ्रेम या कथेतला दत्त नावाचा फ्रेम मेकर आठवतो? एका ग्राहकाचा महत्वाचा फोटो त्याच्याकडून चुकून खराब होतो. मग तो लपवण्यासाठी दत्त काय करतो? तो दुसऱ्याच कुणाचा तरी फोटो त्या सोन्याच्या फ्रेममध्ये लावून देतो. हो, आठवली ती कथा. ही कथा वाचताना हसू येतं, पण हा आपल्या मध्यमवर्गीय दांभिकपणाचा आणि खोट्या प्रतिष्ठेचा पिंजरा नाहीये का? खूपच अचूक आणि सूक्ष्म विचार आहे. खोट्या प्रतिष्ठेसाठी आपण किती तडजोडी करतो हे यातून दिसतं. आणि भौतिक सुखांचा पिंजरा कसा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे अँटोन चेकोव्ह द लॉटरी तिकीट ही कथा. हो, ठी कथा. या कथेत इवान आणि त्याची पत्नी फक्त लॉटरीच्या तिकिटाची सिरीज जुळलीये हे पाहतात. अजून नंबर जुळायचा असतो, लॉटरी लागलेली नसते. म्हणजे फक्त पैशाची शक्यता निर्माण झालेली असते. अगदी बरोबर. फक्त ती शक्यता निर्माण झाल्यावर त्यांच्या मेंदूत पैशाचं रसायन असं काही उसळतं की ते दोघे भविष्याची स्वप्न रंगू लागतात.
आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे काही मिनिटातच इवानला वाटू लागतं की जर मला पैसे मिळाले तर ही माझी म्हातारी पत्नी माझ्या मार्गातला अडथळा ठरेल. बापरे. आणि पत्नीला वाटू लागतं की हा माझा नवरा माझे सगळे पैसे उधळून टाकेल. केवळ एका काल्पनिक पैशाच्या कल्पनेने नवरा बायकोच्या नात्यात कशी दरी निर्माण होते आणि ते एकमेकांचा कसा तिरस्कार करू लागतात हे चेखव यांनी अत्यंत भयानकपणे मांडलं आहे. विषय असा आहे की जेव्हा पैसा हेच सर्वस्व मानलं जातं तेव्हा नाती कशी कवडीमोल ठरतात हे यातून समजतं. मग इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. बेस्ट रिचेस या संदर्भ स्रोताचा आधार घेत जर आपण पाहिलं तर मग खरी संपत्ती कोणती? जर पैसा ही संपत्ती नाही तर मग समाधान कशात आहे? मानसशास्त्र आणि तत्वज्ञान दोन्ही सांगतात की खऱ्या संपत्तीची किंवा समाधानाची व्याख्या 3 गोष्टींवर उभी आहे. पहिलं म्हणजे नाती. आपण आपल्या माणसांशी किती जुडलेलो आहोत. बरोबर. दुसरं म्हणजे अर्थ किंवा उद्देश. आपण स्वतःपेक्षा एखाद्या मोठ्या गोष्टीसाठी, मोठ्या ध्येयासाठी जगतोय का? आणि तिसरं म्हणजे कर्तृत्व. स्वतःच्या आत्मसमाधानासाठी काहीतरी निर्माण करणं. जेव्हा आपण फक्त पैसे कमावणे यालाच उद्देश मानतो तेव्हा आपल्याला मिळणारा आनंद हा क्षणिक असतो. पण जेव्हा आपण जीवनाचा अर्थ शोधतो तेव्हा मिळणारा आनंद हा शाश्वत असतो. म्हणजे स्वतःच्या कोशातून बाहेर पडून दुसऱ्यासाठी जगणं यातच खरा अर्थ आहे. मग या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा? हे सगळं तत्वज्ञान ऐकायला खूप छान वाटतं. साहित्यातून आपण ते समजूनही घेतो. पण जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात हे आचरणात आणण्याची वेळ येते तेव्हा काय? तेच ना, आचरण कठीण असतं. यासाठी आपल्याला फक्त काल्पनिक साहित्याकडेच पाहण्याची गरज नाही. जर आपण आपल्याच मातीतला सोलापूरचा इतिहास पाहिला तर सार्थ आयुष्य कशाला म्हणतात आणि परमोच्च त्याग काय असतो याचं जळजळीत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. होय, इतिहासही साहित्य इतकाच मार्गदर्शक असतो. 1930 सालच्या सविनय कायदेभंग चळवळीचा तो काळ होता. महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढून मिठाच्या सत्याग्रहाला सुरुवात केली होती. बरोबर. या चळवळीचा वणवा संपूर्ण देशभरात पसरला होता. सोलापुरातही स्वातंत्र्य लढ्याचं वारं इतकं भिनलं होतं की कामगारांनी मोठा संप पुकारला होता. इतिहास सांगतो की 9, 10 आणि 11 मे 1930 असे सलग 3 दिवस सोलापूर शहराने ब्रिटिशांना अक्षरशः हाकलून लावून स्वातंत्र्य अनुभवलं होतं. खरंच. देशाच्या स्वातंत्र्याच्या 17 वर्षे आधी सोलापूरच्या नगरपालिकेवर तिरंगा डवळाने फडकत होता. तो इतिहास वाचताना आजही अंगावर शहारे येतात. नुसती कल्पना करा. एकीकडे टॉल्स्टॉयचा तो पेखोव जो स्वतःच्या स्वार्थासाठी पळतोय आणि दुसरीकडे सोलापूरचे ते तरुण शंकर शिवदारे या तरुण कार्यकर्त्याचा प्रसंग अंगावर काटा आणणार आहे. अगदी. हातात तिरंगा घेऊन तो तरुण थेट ब्रिटिशांच्या बंदुकांच्या रोखाने धावत गेला. कलेक्टर नाईट यांच्या जीवाला धोका आहे असं वाटून इंग्रजांनी शंकर शिवदारे यांच्यावर थेट गोळी झाडली. तो सोलापूरचा पहिला हुतात्मा ठरला. या बलिदानाने सोलापूरची जनता पेटून उठली. आणि जनतेचा हा रोष पाहून ब्रिटिश सरकार इतकं हादरलं की त्यांनी सोलापूरवर मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा लादला. हा मार्शल लॉ म्हणजे काय होता हे समजून घेणं गरजेचं आहे. तो फक्त कायदा नव्हता, ती एक दहशत होती. ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या राजवटीत संपूर्ण भारतात फक्त आणि फक्त सोलापुरातच असा अमानुष मार्शल लॉ लावला गेला होता. रस्त्यावर जो दिसेल त्याला थेट गोळ्या घालण्याचे आदेश होते. बापरे. लोकांना जनावरांसारखं दाव्याने बांधून रस्त्यावरून ओढत नेलं जायचं. सिगारेटचे चटके दिले जायचे. एवढंच काय, नुसती गांधी टोपी घातली म्हणून तुळशीदास जाधव यांना 1,00,000 रुपये दंड आणि 7 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली गेली होती. 1,00,000 रुपये दंड त्या काळात. हां. नुसता शारीरिक अत्याचार नव्हता, हा तर सोलापूरकरांचा कणा, त्यांची माणुसकी मोडण्याचा डाव होता. आणि याच अत्याचाराच्या काळात तो भयंकर प्रसंग घडला. हो. मंगळवार पेठ पोलीस चौकी जाळण्याच्या खोट्या गुन्ह्याखाली ब्रिटिशांनी मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन या 4 जणांना अटक केली. आणि यातली सर्वात मोठी शोकांतिका आणि विरोधाभास काय आहे बघा. मल्लप्पा धनशेट्टी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याच कलेक्टर नाईट यांचे प्राण वाचवले होते. अरे चाप. हो. ज्या माणसाने एका इंग्रजाचा जीव वाचवला त्यालाच इंग्रजांनी मुख्य सूत्रधार ठरवला. यालाच न्यायाची हत्या म्हणतात. खरंय. मार्शल लॉमुळे या चौघांना न्यायालयात स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची कोणतीही संधी दिली गेली नाही. कोणतेही पुरावे सादर करता आले नाहीत. त्यांच्यावर खोटे खटले चालवले गेले आणि फाशीची शिक्षा सुनावली गेली. आणि मग 12 जानेवारी 1931 रोजी
पुण्यातील येरवडा तुरुंगात या चारही वीरांना हसत हसत फाशी देण्यात आली. आज आपण तो दिवस सोलापुरात हुतात्मा दिन म्हणून अभिमानाने पाळतो. हो, पाळतो आपण. पण त्या बलिदानामागची जी मानसिक उंची आहे ती आपण खऱ्या अर्थाने समजून घेतली आहे का? हाच तो महत्वाचा मुद्दा आहे. आता एकदा आपण मागे वळून पोखोब आणि या 4 हुतात्म्यांची तुलना करून पाहूया. हां, विरोधाभास खूप महत्वाचा आहे. एकीकडे पखोब नावाचा माणूस आहे ज्याला सगळं काही स्वतःसाठी हवंय. जमिनीच्या अमर्याद हवेसाठी तो पळत पळत स्वतःचा जीव देतो. आणि दुसरीकडे आपल्या हे 4 तरुण मल्लप्पा, किसन, जगन्नाथ आणि कुर्बान. त्यांनी स्वतःसाठी काय मागितलं? काहीच नाही. काहीच नाही. त्यांनी जो त्याग केला तो त्यांच्या पुढच्या पिढीसाठी, आपल्या देशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी केला. ते फासावर चढले कारण त्यांच्याकडे तो उद्देश होता जो पखोबकडे नव्हता. आजच्या आपल्या तरुणाईला जी भौतिक सुखांच्या मागे अंधाऱ्या शर्यतीत पळत आहे तिला याच परमोच्च त्यागाची आठवण करून देण्याची नितांत गरज आहे. अगदी 100% खरं आहे. या संपूर्ण चर्चेतून आपण एक अत्यंत महत्वाचा धागा पकडू शकतो. साहित्य आणि इतिहास आपल्याला काय शिकवतं? साहित्य आपल्याला माणसाच्या मनातील गडद अंधार दाखवतं, संकटात लढण्याची ताकद देतं आणि दुसऱ्याच्या दुःखात समरस होण्याची संवेदनशीलता देतं. टॉल्स्टॉयची कथा आणि चेखवची कथा आपल्याला स्वार्थाचे आणि पैशाच्या हावेचे मानसिक दुष्परिणाम दाखवतात. तर दुसरीकडे सोलापूरच्या हुतात्म्यांचा इतिहास आपल्याला दाखवून देतो की जीवनाचं अंतिम सत्य हे बँक बॅलन्समध्ये नसून आपण समाजासाठी आणि देशासाठी काय देऊन जातो यात आहे. खरी संपत्ती तीच आहे जिचा उपयोग इतरांसाठी होतो. खरंच हा प्रवास खूप काही शिकवणारा होता. आणि म्हणूनच जाता जाता मला एका गोष्टीकडे लक्ष वेधावंसं वाटतं. आपण मघाशी डन्बारच्या कवितेतील त्या पिंजऱ्यातील पक्षाबद्दल बोललो होतो. हो, तो लोखंडी पिंजरा. तो पक्षी निदान लोखंडाच्या पिंजऱ्यात तरी अडकला होता. त्याला ते गजांचे अडथळी डोळ्यांनी दिसत तरी होते. पण विचार करायला लावणारी गोष्ट अशी आहे की आज आपण स्वतःभोवती भौतिक सुखांचा, कर्जाचा, EMIचा आणि लोकांना काय वाटेल या खोट्या प्रतिष्ठेचा जो न दिसणारा पिंजरा विणून घेतलाय तो त्या लोखंडी पिंजऱ्यापेक्षा हजारात पटीने जास्त नाहीये का? हे अगदी खरं आहे. कारण जो पिंजरा दिसतच नाही त्यातून बाहेर पडायचा विचार तरी माणूस कसा करणार? हा अत्यंत अस्वस्थ करणारा पण तितकाच खरा प्रश्न आहे. आपण सगळेच त्या न दिसणाऱ्या पिंजऱ्यात कुठेतरी अडकलो आहोत. पण यातून बाहेर पाडण्याचा मार्गही आजच्याच या चर्चेत दडलेला आहे. जेव्हा आपण पखोबसारखं फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी पळणं थांबू, जेव्हा आपण चेखवच्या कथेतल्या पात्रांसारखं पैशावरून नाती तोडणं थांबू आणि त्या सोलापूरच्या हुतात्म्यांसारखं स्वतःच्या पलीकडे जाऊन एखाद्या मोठ्या ध्येयासाठी, समाजासाठी जगायला शिकू, तेव्हाच आपण या न दिसणाऱ्या पिंजऱ्यातून खऱ्या अर्थाने मुक्त होऊ. अगदी बरोबर. साहित्य आणि इतिहास आपल्याला हाच आरसा दाखवत राहतील. गरज आहे ती फक्त त्यात डोकावून पाहण्याची. हो ना. याच सखोल विचारावर आपण आजचा हा प्रवास इथेच थांबूया. विचार नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि समृद्ध करणाऱ्या विषयासह. धन्यवाद.